रत्नागिरीच्या एका दुर्गम भागात कोंडवाडी नावाचं एक ठिकाण होतं. तिथे सदानंद नावाचा एक तरुण पोस्टमन म्हणून काम करायचा. एकदा एका तातडीच्या कामासाठी त्याला दुसऱ्या गावी पायवाटेने जावे लागले. काम संपवून परतताना रात्रीचे 1:30 वाजले होते. पावसाळी रात्र होती. बेडकांचा डराव आवाज आणि रातकिड्यांची किरकिर सुरू होती. चालता चालता सदानंद रस्ता चुकला आणि एका अशा ठिकाणी पोहोचला जे त्याने आधी कधीही पाहिले नव्हते. अचानक त्याला समोर एक मोठा वाडा दिसला. वाड्याच्या खिडक्यांतून मिणमिणता प्रकाश येत होता. सदानंदला वाटलं की इथे कोणाकडे तरी आश्रय घ्यावा. तो वाड्याजवळ गेला तर तिथे एक अतिशय सुंदर स्त्री उभी होती. तिने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. हातात हिरव्या बांगड्या होत्या आणि केसांत मोगऱ्याचा घमघमाट सुटला होता. ती हसून म्हणाली, अहो पाहुणे, एवढ्या रात्री कुठे चाललात? बाहेर पाऊस येईल असं वाटतंय. आजची रात्र इथेच विश्रांती घ्या. सदानंद तिच्या सौंदर्यावर भुलला. त्याने विचारच केला नाही की या निर्जन जंगलात हा वाडा आला कुठून. तो आत गेला. त्या स्त्रीने त्याला चांदीच्या ताटात गरमागरम जेवण वाढलं. सदानंद जेवायला बसणार इतक्यात त्याच्या हाताला काहीतरी टोचलं. त्याने पाहिलं तर त्याच्या खिशात असलेला लोखंडी पेन, जो तो पोस्टाच्या कामासाठी वापरायचा, त्याच्या हाताला लागला होता. लोखंडाचा स्पर्श होताच जणू त्याच्या डोळ्यांसमोरची ती माया दूर झाली. त्याने पटकन खाली पाहिले. त्या स्त्रीचे पाय पूर्णपणे उलटे होते. भीतीने सदानंदचे हात थरथरू लागले. त्याने ताटाकडे पाहिले तर तिथे चांदीचे ताट नव्हते, तर एक जुना फुटलेला खापर होता आणि त्यात अन्नाऐवजी राख आणि हाडं होती. तो वाडा म्हणजे प्रत्यक्षात एक स्मशान होतं आणि तो एका जुन्या झाडाखाली बसला होता. ती हडळ आता तिच्या मूळ रूपात आली होती आणि ती अक्राळ विक्राळ हसत सदानंदच्या जवळ येऊ लागली. सदानंदने प्रसंगावधान राखलं आणि खिशातील तो लोखंडी पेन घट्ट पकडून मोठ्याने हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. लोखंडाच्या संपर्कात येताच ती हडळ किंचाळली आणि धुरासारखी हवेत विरून गेली. सदानंद तिथून जो पळत सुटला तो थेट गावाच्या मंदिरातच थांबला. सकाळी गावकरी तिथे पोहोचले तेव्हा सदानंद बेशुद्ध अवस्थेत होता, पण ठीक होता. ग्रामीण भागात अशी जुनी समजूत आहे की अनिष्ट शक्ती किंवा भूत ही लोखंडाला खूप घाबरतात आणि लोखंडाच्या स्पर्शाने त्यांची मायावी शक्ती नष्ट होते. म्हणूनच आजही रात्री अपरात्री बाहेर पडताना सोबत एखादी लोखंडी वस्तू बाळगण्याची प्रथा पाळली जाते.